सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली। सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या एका बड्या मंत्र्याची अश्लील चित्रफित सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आणि संपूर्ण राजकीय वर्तुळ सुन्न पडले। राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांची एक 10 मिनिटांची आक्षेपार्ह क्लिप सध्या मोबाईलवर फिरते। त्यापेक्षा जास्त चर्चा सुरू आहे त्या क्लिप मधल्या दुसऱ्या चेहऱ्याची, म्हणजेच ॲडव्होकेट पवन यादव। कोण आहे पवन यादव, ज्याचे फोटोज अगदी सत्तेतल्या मंत्र्यांपासून ते विरोधी पक्ष नेत्यांपर्यंत सर्वांसोबत दिसतायत? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। पवन यादव केवळ एक तृतीयपंथी चेहरा नाही, तर तिने राजकारणातील प्रत्येक पायरी अत्यंत हुशारीने चढली आहे। काँग्रेसच्या प्रदेश महिला आघाडीच्या तृतीयपंथी सेलची ती काही काळ प्रमुख होती। तिथून तिने आपला मोर्चा वळवला थेट सत्ताधारी बाकांकडे। 2022 मध्ये तिने एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। पण पवनची स्वप्न इथपर्यंतच मर्यादित नव्हती। तिला बनायचं होतं महाराष्ट्राची पहिली तृतीयपंथी विधान परिषद आमदार। आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने कनेक्शनचा वापर करायला सुरुवात केली का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। पवन यादवची खरी बाजू चव्हाट्यावर आणली आहे ती चक्क तिच्या भावाने, रवी यादवने। रवीचा आरोप काळजाचा थरकाप उडवणार आहे। तो म्हणतोय की पवनचा हा खंडणी उकळण्याचा जुना धंदा आहे। मोठ्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं, त्यांच्यासोबत अश्लील चित्रफिती बनवायच्या आणि मग कोट्यावधींची खंडणी मागायची। आजवर तिने किती नेत्यांना अशा प्रकारे ब्लॅकमेल केलं असेल याचा आकडा चक्रावून टाकणारा असू शकतो। शिक्षणानं वकील असलेली पवन मुंबईतल्या दिंडोशी आणि बोरिवली कोर्टात प्रॅक्टिस करायची। स्वतःला महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क संरक्षण मंडळाची विधी सल्लागार म्हणवून घेणारी पवन समाजासाठी काम करत असल्याचा आव आणायची। सारथी फाउंडेशन सोबतही तिचे संबंध होते। पण या समाजसेवेच्या बुरक्याखाली हनी ट्रॅपचं जाळं विणलं जात होतं का? सध्या जे फोटो व्हायरल होत आहेत त्यात मंत्री संजय शिरसाट, शंभूराज देसाई, रवींद्र वायकर आणि नाना पटोले यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत। या प्रकरणाने आता वैयक्तिक वादाचं स्वरूप सोडून राजकीय युद्धाचं रूप घेतलंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करत रान पेटवलंय। पण खळबळजनक ट्विस्ट दिलाय तो विजय वडेट्टीवार यांनी। वडेट्टीवारांचा थेट आरोप आहे की घरचा भेदीच लंका धावतोय। राष्ट्रवादीतल्याच एका माजी मंत्र्याला झिरवळांचं मंत्रीपद हवंय आणि त्यासाठीच हा डर्टी गेम खेळला जातोय असं ते म्हणतात। असं म्हणून त्यांनी थेट धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलाय। मंत्री नरहरी झिरवळ यांची ही क्लिप समोर आली, पण त्यांनी अद्याप तक्रार दिलेली नाहीये। मग प्रश्न असा पडतो की पवन यादवकडे मंत्र्यांची अशी कोणती माहिती आहे ज्यामुळे सरकार आणि प्रशासन गप्प आहे? वकिलीच्या नावाखाली सुरू असलेला हा बदनामीचा खेळ आता कुठपर्यंत जाणार? पवन यादवने रचलेल्या या जाळ्यात आणखी किती मोठे मासे अडकले आहेत हे लवकरच समोर येईल। दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।